नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 6वी विषय गणित पाठ 11 गुणोत्तर व प्रमाण भाग 2 आपण पाहणार आहोत। या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे। पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे बघा। समजा सियाकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे आणि 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे, तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीची गुणोत्तर काढा। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बघा 80 सेंटीमीटर आणि 2.20 मीटर, सेंटीमीटर आणि मीटर ही वेगवेगळी एकक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत। तर त्यासाठी आपल्याला प्रथम मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल। बरं, मला सांगा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतात? सर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात। बरोबर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात। तर बघा आता 2.20 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतील? सर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात, तर 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर अधिक 20 सेंटीमीटर म्हणजे बरोबर 220 सेंटीमीटर होणार। म्हणजेच 2.20 सेंटीमीटर म्हणजे 220 सेंटीमीटर। अगदी बरोबर। तर आता आपल्याला काय काढायचंय बरं? लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढायचंय, बरोबर। मग लाल रिबीन आपल्याला 80 सेंटीमीटर दिलेली होती आणि निळी रिबीन म्हणजेच 220 सेंटीमीटर। आता आपण मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं म्हणून म्हणजे सारखी एकक झाली। तर 80/220 यांना जर आपण 20 ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं 4/11। म्हणजेच काय? लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी प्रमाण झाले 4/11। म्हणून गुणोत्तर स्वरूपात जर आपण याचं लेखन केलं तर काय राहतं? 4/11। चला आता पुढचं उदाहरण आपण बघूया। आता हे तुम्ही सोडवायचं। 50 पैसे आणि 1 रुपया यातील पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढायचं आहे। 50 पैसे आणि 1 रुपया यांच्यातील म्हणजे 50 पैशांचं 1 रुपयाशी म्हणजे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। सांगा बरं। सर, पहिल्यांदा रुपयांचे पैशात रूपांतर करावे लागेल। म्हणजेच 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 50 पैसे आणि 100 पैसे झाले। म्हणजेच यांचं प्रमाण होणार 50 या 100 म्हणजे 50/100 यांचा भागाकार केला तर 1/2 म्हणून 50 पैसे आणि 1 रुपया यांचं प्रमाण आहे 1/2। म्हणून आपण हे गुणोत्तर स्वरूपामध्ये 1/2 असे लिहू शकतो। अगदी बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, 2 राशींशी तुलना करण्यासाठी त्या दोन्ही राशींचं एकक समान असणं आवश्यक असते। जसं आपण मागील उदाहरणांमध्ये समान करून घेतलं। तर आता आपण थोडंसं वेगळं गणित सोडवू। समजा एका गावामध्ये शाळेतील मुलींसाठी हॉस्टेल बांधायचं आहे आणि या हॉस्टेलमध्ये दर 15 मुलींसाठी 2 शौचालय हवी असतील आणि या हॉस्टेलमध्ये 75 मुली जर राहणार असतील तर मुलींच्या प्रमाणात किती शौचालय बांधावे लागतील? ठीक आहे। तर शौचालय आणि मुलींचे प्रमाण म्हणजेच आपण आता गुणोत्तर पाहूयात। मुलींसाठीच्या शौचालयाची संख्या x आहे असं मानू, म्हणून
प्रत्येक मुलींची संख्या आणि शौचालयांची संख्या यांचे प्रमाण 2:15 म्हणजेच 2/15. तर 1/15 75 बरोबर 2/15. दोन्ही बाजूला आपण 75 ने गुणूया. म्हणून x/75 गुणिले 75 बरोबर 2/15 गुणिले 75. या ठिकाणी भागाकार करूया. 15 ने 75ला भाग दिले 15×5 = 75. म्हणून x बरोबर 2 गुणिले 5 म्हणून x बरोबर 10. म्हणजेच काय तर 75 मुलींसाठी 10 शौचालये बांधावी लागतील. विद्यार्थी मित्र हो, गुणोत्तराचा उपयोग करून समीकरण मांडता येते. त्यामुळे उदाहरण सोडवणे आपल्याला सोपं जातं. ते कसं ते आता बघूया बरं आपण. उदाहरण 1. समजा 15 किलोग्रॅम गव्हाची किंमत 630 रुपये आहे. तर 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती असेल. यासाठी बघा आपल्याला गव्हाची किंमत आणि गव्हाचे वजन यांचं प्रमाण आहे 630 यास 15 म्हणजेच 630/15. म्हणून 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत x आहे असं मानू. म्हणजेच काय मग x/10 बरोबर 630/15. म्हणून दोन्ही बाजूला आपण 10 ने गुणूयात. x/10 गुणिले 10 बरोबर 630/15 गुणिले 10. या ठिकाणी भागाकार केल्यावर येतं उत्तर 42 गुणिले 10 म्हणजेच x बरोबर 42 गुणिले 10 म्हणजेच x बरोबर 420. म्हणजेच काय मग 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती असेल बरं 420 रुपये असेल. आता बघूया आपण एकमान पद्धत. एकमान पद्धत म्हणजे काय ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता आपण एकमान पद्धत काय आहे ते सुद्धा समजून घेणार आहोत. बघा, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. त्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. समजा 12 रुमालांची किंमत 96 रुपये आहे. तर 5 रुमालांची किंमत किती असेल बरं. आता या ठिकाणी प्रथम आपल्याला एका रुमालाची किंमत काढावी लागेल. अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतात बरोबर. म्हणून एका रुमालाची किंमत बरोबर 96/12. 12 ने 96ला भाग दिल्यावर उत्तर येतं 8. म्हणून एका रुमालाची किंमत झाली 8 रुपये. आता एका रुमालाची किंमत काढल्यानंतर 5 रुमालांची किंमत काढणे आपल्याला सोपं जाईल, कारण एका रुमालाची किंमत आपण किती काढली 8 रुपये. म्हणून 5 रुमालांची किंमत बरोबर 5 गुणिले 8. 5 गुणिले 8 यांचा गुणाकार येईल 40. म्हणजेच 5 रुमालांची किंमत असेल 40 रुपये. एकावरून अनेकांची आणि अनेकातून एकाची किंमत काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला एकमान पद्धती असे म्हणतात, जे आता तुम्ही उदाहरण बघितलं बरोबर. आता अजून एक उदाहरण बघूया. जर 15 केळ्यांची फणी 45 रुपयांना मिळते तर 8 केळ्यांची किंमत किती असेल बरं. कोण सोडवतोय उदाहरण. सर मी सोडवते. सर प्रथम आपल्याला एका केळ्याची किंमत काढावी लागेल. एका केळ्याची किंमत बरोबर 45/15 आणि मग 15 ने 45ला भाग दिल्यावर उत्तर येतं 3. म्हणून एका केळ्याची किंमत काढल्यानंतर आपल्याला 8 केळ्यांची किंमत काढणे सोपं जाईल. म्हणून 8 केळ्यांची किंमत बरोबर 8 गुणिले 3. 8 आणि 3 यांचा गुणाकार येतो 24. म्हणून सर 8 केळ्यांची किंमत असेल 24 रुपये. अगदी बरोबर. आता पुढील उदाहरण. जर 10 फुलांचा गुच्छ 25 रुपयांना आहे तर त्यातील 4 फुलांची किंमत किती असेल बरं. कोण सोडवते उदाहरण. सर मी सोडवतो.
10 फुलांची किंमत 25 रुपये आहे. एका फुलाची किंमत बरोबर 25/10. मग 25 आणि 10 यांचा भागाकार येईल 2.5 रुपये. म्हणून एक फुलाची किंमत 2 रुपये 50 पैसे. म्हणून 4 फुलांची किंमत बरोबर 4 गुणिले 2.50 यांचा गुणाकार केल्यावर 1000 पैसे. परंतु सर 1000 पैसे म्हणजे 10 रुपये. म्हणून 4 फुलांची किंमत असेल 10 रुपये. अगदी बरोबर. व्हेरी गुड. आता पुढील उदाहरण. समजा 30 मीटर कापडाची किंमत आहे 3600 रुपये. समजा 20 मीटर कापडाची किंमत आहे 3600 रुपये म्हणजेच 3600 रुपये. तर 16 मीटर कापडाची किंमत किती असेल ते आपल्याला आता काढायचं आहे. सर प्रथम आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत काढावी लागेल. म्हणून 1 मीटर कापडाची किंमत बरोबर 3600/20 यांचा भागाकार केल्यावर उत्तर येतं 180. म्हणून 1 मीटर कापडाची किंमत बरोबर 180 रुपये. आता 16 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी 16 गुणिले 180 बरोबर यांचा गुणाकार येतो 2880. म्हणून 16 मीटर कापडाची किंमत 2880 रुपये असेल. अगदी बरोबर बाळा. खूप छान. आता पुढचं उदाहरण. एका आमराईत 8 रांगेत 128 झाडे आहेत. प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या समान असल्यास 13 रांगेत किती झाडे असतील बरं? तर बघा, एका रांगेतील झाडे बरोबर 128/8. म्हणून 8ने 128ला भाग दिल्यानंतर उत्तर येतं 16. म्हणून एका रांगेतील झाडे आहेत 16. आता आपल्याला 13 रांगेतील झाडे काढायची आहेत. म्हणून एका रांगेत तर 16 झाडे आहेत. म्हणून 13 रांगेतील झाडे बरोबर 13 गुणिले 16 यांचा गुणाकार येईल 208. म्हणून 13 रांगेत एकूण 208 झाडे असतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, तुम्ही अनेकावरून एकाची आणि एकावरून अनेकांची किंमत एक समान पद्धतीने काढू शकतात. समजलं ना? हो सर.